सोलापूर जिल्ह्यात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही याची जबाबदारी मी स्वीकारतो असं मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय। जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात भाजपनं सोलापूर, धाराशिव, सातारा इथल्या नगरपालिका लढल्या। जिल्ह्यात करमाळा, मंगळवेढा, मोहोळमध्ये भाजप विरोधातील उमेदवार विजयी झालेत। करमाळ्यात सावंत गटाच्या शहर विकास आघाडीचे आणि मोहोळमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेत। निवडणुकात यश अपयश येतंय, मी कुठल्याही जबाबदारीपासून दूर जाणार नाही असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। तो धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि सातारा माझा होम जिल्हा आहे, म्हणून साताऱ्यातल्या काही नगरपालिका अशा साधारण 26 नगरपालिकेचा प्रभारी म्हणून मी काम पाहिलं। सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपालिकांची निवडणूक आम्ही ताकदीने लढण्याचा प्रयत्न आम्ही केला। अपेक्षित असा निकाल आला नाही, त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जो अपेक्षित निकाल आला नाही त्याची सगळी जबाबदारी निवडणुकीचा प्रभारी म्हणून मी स्वतः स्वीकारतो। तर या नगरपालिका निवडणुकीमध्ये सोलापूरमध्ये नेमका काय निकाल लागला आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर भाजपला या निवडणुकीत 12 जागा लढून 4 जागीच यश मिळाले। कुठल्या 4 जागा तर अक्कलकोट, अनगर, बार्शी आणि मेंदर्गी या 4 ठिकाणी भाजपला यश मिळाले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अकलूजमध्ये यश मिळाले, तर ठाकरेंच्या शिवसेनेला कुर्डुवाडीमध्ये यश मिळाले। शिंदेच्या शिवसेनेला दुधनी, मोहोळ आणि सांगोल्यामध्ये मोठे यश मिळाले। स्थानिक आघाड्यांनी करमाळा, मंगळवेढा आणि पंढरपूरमध्ये विजय मिळवलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।